नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड नगरपंचायतची सर्वसाधारण सभा आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेला चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरात राबवण्यात येत असलेल्या विविध विकास कामांचा तसेच प्रशासकीय कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सभेदरम्यान शहरातील सर्व प्रभागांमध्ये सुरू असलेल्या विकास कामांची सद्यस्थिती, निधी उपलब्धता आणि कामांची गुणवत्ता यावर चर्चा झाली. रस्ते, गटार, पाणीपुरवठा, प्रकाश योजना आदी मूलभूत सुविधांबाबत नागरिकांना दर्जेदार सेवा मिळावी यासाठी कामं वेळेत आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहराच्या क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रस्तावित क्रीडा संकुल उभारणीचा विषय महत्त्वाचा ठरला. युवकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडण्यात आली. तसेच रवळनाथ मंदिर परिसरात यात्रेकरूंसाठी यात्री निवास उभारण्याचा प्रस्ताव चर्चेला गेला. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची ठरणार असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं. शहरातील वाढती कचरा समस्या व रहदारीची अडचण यावरही गांभीर्याने चर्चा झाली. कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग, पार्किंग व्यवस्था आणि जनजागृती उपक्रम राबवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. नमो उद्यान विकसित करण्याबाबत तसेच शहरातील वाचनालय अधिक सुसज्ज करण्याबाबतही विचारमंथन झालं. नागरिकांसाठी विरंगुळा, व्यायाम आणि अभ्यासासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. आगामी काळातील चंदगड शहराचा सर्वकष विकास आराखडा तयार करण्याबाबतही चर्चा झाली. नियोजनबद्ध शहरीकरण, पर्यावरणपूरक उपक्रम आणि पायाभूत सुविधांचं बळकटीकरण यावर भर देण्याचे संकेत देण्यात आले. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज सुर्वे, नगराध्यक्ष सुनील कानेकर, उपनगराध्यक्ष आयशा नायकवडी, माजी सभापती शांताराम बापू पाटील, पंचायत समिती सदस्य रवींद्र बांदिवडेकर, सुरेश सातवणीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ, संभाजी देसाई, सर्व नगरसेवक, नगरसेविका, शासकीय कर्मचारी तसेच चंदगड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या शेवटी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयानं कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. चंदगड शहर अधिक स्वच्छ, सुबक आणि विकासाभिमुख बनवण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.